पुण्याच्या चाकण भागामध्ये कॉटन कंपनीला भीषण आग लागली आहे आणि या आगीत होरपळून 4 महिला आणि 1 पुरुष कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। खराबवाडी परिसरात ही कॉटन कंपनी आहे जिला आग लागली आहे। दरम्यान अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, मात्र या आगीमागचं नेमकं कारण सध्या कळू शकलं नाहीये। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। नाझीम, भीषण आगीचं स्वरूप या दृश्यांमधून बघायला मिळतंय, मात्र कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, काय माहिती? रेश्मा, नक्कीच सकाळी 10:30च्या सुमारास ही आग लागलेली आहे आणि अद्याप ही या आगीचं कारण जे आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये। त्या ठिकाणी कापड, जे टेबल पुसण्याचे कापड कॉटनचे असतात ते या ठिकाणी बनवले जातात आणि त्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस देखील आलं होतं आणि याच कापसाला सुरुवातीला आग लागल्याचं माहिती समोर येते आणि त्या आगीमुळे पूर्णपणे जे कापूस आहे आपण पाहू शकतो त्यामध्ये आगीच्या व्हिज्युअल्स मध्ये जे आहे ते कापसालाच आग लागल्याचं दिसतंय आणि तेच विझवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी आता ही दाखलच आहेत आणि 5 टँकर या ठिकाणी त्या शर्थीचे प्रयत्न करत आहेत, परंतु आग वरची जरी विझली असली तरी कापसाला आतमध्ये पर्यंत आग गेल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात येते। त्यामुळं अद्याप ही आग विझली असं म्हणता येणार नाहीये आणि याच आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय, त्यामध्ये 4 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे। हे सर्व मृतदेह जे आहेत ते चाकणच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलेले आहेत। आणखी यामध्ये कुणी अडकलंय का याचाही शोध या ठिकाणी घेतला जातोय, मात्र पोलिसांचं म्हणणं आहे की आता यामध्ये कोणीही अडकलं नसल्याचं त्यांच्याकडून दावा केला जातोय, परंतु प्रयत्न जे आहेत ते अद्यापही सुरू आहेत कुणी अडकलंय का आणि आग विझवण्याचे देखील। रेश्मा, नजीम, बाहेरच्या बाजूने आग विझलेली दिसते दृश्यांमधून, आग पूर्णपणे विझलेली नाही अजून? बाहेरच्या बाजूला जरी आग विझलेली दिसत असली तरी ते कापूस असल्यामुळे कापसाच्या आतमध्ये पर्यंत जर आग लागण्याची शक्यता आहे, कारण आपण पाहू शकतो हा ढिगारा जो आहे तो निदान 12 ते 13 फुटापर्यंत आहे आणि त्याच्या खालीपर्यंत जर आग गेली असेल तर निश्चितपणे अगदी आग जी आहे ते खाली आतपर्यंत गेल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। त्यामुळे पूर्ण कापूस जो आहे तो एका बाजूला घेतला जाईल आणि आग विझली का हे जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत आग विझवण्याचं काम जे आहे ते चालू ठेवण्यात येणार आहे। निश्चित। नजीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।